रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आज आपण शिळ्या पदार्थापासून बनवतोय थालीपीठ. तर थालीपीठ बघा इथे किती मस्त खरपूस असे झालेले आहे आणि खूप चविष्ट पण झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता कलर सुद्धा बघा किती छान असा मस्त आलेला आहे आणि दिसायलाच इतके छान दिसते की एकदम कडक आणि मस्त असे खरपूस असे झालेले आहे. चव पण एकदम भन्नाट आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेसिपी बनवायची असेल किंवा थालीपीठ बनवायची असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. शिळ्या पदार्थापासून बनवूया थालीपीठ. थालीपीठसाठी मी इथं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे. शिळी चपाती घेतलेली आपल्याला. तुम्हाला जर थालीपीठ जास्त बनवायचं असेल तर जास्त पोळी वापरायची. मी फक्त इथे एकच पोळी वापरणार आहे. छान मस्त आपल्याला मिक्सरला बारीक चोरून घ्यायची किंवा हाताने चोरून घ्यायची. इथं आपण कोथिंबीर घेतलेली आहे, एक लाल मिरची, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, रात्रीचं पिठलं आहे ते सुद्धा घेतलं, एक वाटी भात घेतलेला आहे, एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, आलं लसूण घेतलेलं आहे. छान मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. त्याच्या आधी आपण एक पोळी चोरून घेऊया मिक्सरला बारीक. ते आपण चपातीचा भुगा चोरून घेतलेला आहे, एक चपाती घेतलेली. बाकी सर्व साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे डब्यामध्ये. तर इथे मी कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो सगळं डब्यामध्ये घालून घेऊया. सर्व साहित्य मी घालून घेतलेलं आहे. इथे आपल्याला एक वाटी भात घेतलेला आहे, भातसुद्धा घालून घ्यायचं आहे. एक वाटी पिठलं घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेऊया. सनपीठ घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. इथे सर्व साहित्य छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आलं लसूण घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपण लसूण आलं लसूण घालून घेतलेले आहे, मीठसुद्धा घालून घेतलेले आहे. इथं थोडंसं हिंग, हळद पावडर आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे ते सुद्धा घालून घेऊया. इथे बेसन आपल्याला लागत घालायचे. मी अर्धी वाटी बेसन घालून घेतलेले आहे. आता पुन्हा छान मिक्स करून घेऊया. पीठ छान आपल्याला मिक्स झालेले आहे. जिरा ओवा घालून घ्यायचे. जिरे छान वरतून घालून घेऊया आणि ओवा हातावरती चुरगळून मिक्स करून घेऊया. पीठ छान मिक्स करून घ्यायचं. पुन्हा जिरे ओवा घातल्यानंतर इथे एक ओलं कापड घ्यायचं आहे, त्याच्यावरती पाणी मारून घ्यायचं छान आणि छान उंडा तयार करून घ्यायचं आपल्याला. याच्यावाला पाणी वगैरे छान मारून घ्यायचं आणि पाण्याचा हात घेऊन छान पीठ आपण पसरून घेऊया. अशा पद्धतीने तवा गरम करून घेतलेला आहे. थालीपीठ छान असं मस्त थापून घेतलेले तव्यावरती घालून घेऊया. तवा छान गरम करून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया. थालीपीठचं कापड आपल्याला आता दोन्ही हाताने अशा पद्धतीने कापडासह उचलायचं. हाताने उचलून तव्यावरती कापडासह आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे. पद्धतीने घालून घ्यायचं. कापड काढून घेऊया. लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला होल पाडून घ्यायचे. अशा पद्धतीने असे होल पाडल्यानंतर थोडंसं तेल सोडून घेऊया. तेल सोडायचं, गॅस फुल करायचा आहे. एक साईड छान झालेली उलटे पालटे करून घेऊया. छान असं आपल्याला थालीपीठ झालेलं आहे. काढून घेऊया ताटामध्ये. बघू शकता किती छान असं मस्त झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया. तर इथं आपल्याला थालीपीठ झालेले आहे. तर बघू शकता किती छान असे मस्त कडक मस्त झालेले आहे. खायला पण खूप चविष्ट झालेले आहे. अशा पद्धतीने रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. शिळ्या पदार्थापासून आज आपण छान असा मस्त नाश्ता बनवलेला आहे. लहान मुलं काय सर्वच खातील. अशा पद्धतीने शिळंसुद्धा व्हायला जाणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. थालीपीठं खूप छान होतात. धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल.